इथे मैत्रीपूर्ण लढत आहे की एक जी जिल्हा परिषद आहे त्याच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो महायुती डॉमिनेट करेल आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे चित्र दिसेल की एक वन साइड असं विक्ट्री हे महायुतीला पूर्णपणे तिथे मिळेल. कारण की काम आहे संपूर्ण आज जे संघटन आहे ते संपूर्ण संघटन आज तळागाळात पसरलेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला चित्र हे जिल्ह्याभरात दिसेल. आज जर आपण बघितलं ना तर जवळे जिल्हा परिषदेला फार मोठी बॅकग्राऊंड आहे, गोष्ट लक्षात घ्या. फार समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती महारथी सर्वांनी ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे. फार मोठ्या मोठ्या माणसांनी आमचे प्रकाशजी असतील, सर्व कैलासजी प्रकाशजी असतील, सर्व आधीचे जर आपण काढले तर फार मोठ्या मोठ्या माणसांनी नेतृत्व केलं. आता गोष्ट अशी आहे की मी एक नंबरला नेईन असं मी का म्हटलं तर की तळवडा जिल्हा परिषदेचं जर आपण व्यवस्थित मॅपिंग केलं ना तर तळवडे आणि मळगाव, निरवडे, नेमळे ही आता गावं राहिली नाही, ते आता टुवर्ड्स अर्बनायझेशन चालले. तळवड्यातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, आपल्याला ती नेग्लेक्ट करता येणार नाही. मळगावातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आजही तळवड्यातला व्यक्ती हा किंवा इकडचे बाजूचे पंचकृषीतली गावं हे तळवड्यात येऊन बाजार करतात, सावंतवाडीत जात नाही. कारण की त्यांना त्याच्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह प्राइसला इथे त्यांना धान्य असू दे काही असू दे ते मिळतं. हे उदाहरण काय आहे तर सक्षम अशी बाजारपेठ आहे, हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हटलं की अर्बनायझेशनकडे ही सगळी गावं चालली आहेत, तर ह्याच्यासाठी फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे. आज जर तुम्ही निरवड्यात बघितलं तर रेल्वे स्टेशनला लागून पूर्णपणे एक जसं एक प्लॉट्स असतात, रेसिडेन्शियल प्लॉट्स असतात, वेगवेगळ्या व्यक्ती असतात, ते सेकंड होम किंवा वेगवेगळे त्यांची गुंतवणूक ही इथे करतायत. बरोबर आहे. मग ह्या सर्वांसाठी बेसिक सॅनिटेशन पासून, वॉटर पासून, पोर्टेबल वॉटर पासून सगळ्या रिक्वायरमेंटची गरज आहे. त्याच्यासाठी इथे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करावं लागेल आणि महायुती म्हणून आम्ही हे 100% करू. ते विजन आमच्याकडे आहे, आमच्या नेत्यांकडे आहे, त्याच्यामुळे ते 100% आम्ही करू. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तळवडे जिल्हा परिषद ही एक नंबरला असेल, मग ती धोरणात्मक कामांमध्ये आणि विकासात्मक कामांमध्ये त्यांना सर्वात मोठा निधी मिळेल आणि त्या पद्धतीने तो एक नंबरला असेल, हे माझं म्हणणं होतं.